अहंकारी अर्जुन भाग 11. एक चांगला दिवस बघून तुमच्या दोघांचा साखरपुडा उरकून घेऊया. त्यानंतर तुम्ही दोघे ऑफिसमध्ये सोबत काम करत एकमेकांना समजून घ्या आणि मग लग्न. शकुंतला म्हणाल्या. अर्जुनला तो पीत असलेली कॉफी एकदम कडू वाटू लागली. त्यांनी कॉफीचं कप तिथेच टेबलावर ठेवला आणि म्हणाला, आई, इतक्यात या सगळ्याची काय गरज आहे? त्यावर शकुंतला म्हणाल्या, काय झाले अर्जुन? तुझ्या वडिलांच्या शेवटच्या इच्छेला मान देणार नाहीस इतका मोठा झालास का तू? त्या दिवशी दिलेलं वचन विसरलास का? की आता ह्या घरात काम करणाऱ्या नोकरांनीलाच तू तुझी बायको म्हणून स्वीकारणार आहेस? आईच्या या बोलण्यावर अर्जुनला पुढे बोलण्याची शब्द सुचेनात. आता कुठे मनात निर्माण झालेल्या प्रेमाचा असं अचानक अंत होण्याची वेळ आली का? असे म्हणत त्याने मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला दोष दिला. शेवटी हताश होऊन तो म्हणाला, ठीक आहे आई, तुमची इच्छा तीच माझी इच्छा. हे एक वाक्य बोलल्याशिवाय त्याच्या मनात दुसरी कोणतीही गोष्ट बोलण्याची हिंमत उरली नव्हती. शकुंतला यांचे बोलणे सायलीच्या खोलीत असलेल्या अदितीलाही ऐकू आले होते आणि स्वयंपाक करत असलेल्या रमालाही ऐकू आले होते. तरीही त्यांच्या मुलाचा आयुष्याचा प्रश्न असल्याने कोणीही काही बोलू शकत नव्हते. अदितीचे मन खूप भरून आले होते. तिच्या डोळ्यातील पाणी गळून उशीवर पडत होते. याच कारणामुळे मी सुद्धा त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. ते जर माझ्या जवळ आले तर माझे मन माझ्या नियंत्रणात राहत नाही. मला कुणाचेच प्रेम कधीच कायमचे मिळणार नाही, असा विचार करून ती मनोमन दुःखी झाली. तरीही अर्जुन सरला हे लग्न पहिल्यापासूनच मान्य नव्हते. यांना माझे हे अपशकुनी तोंड दाखवायचे नाही, असा तिने निश्चय केला. स्वयंपाकघरात असलेल्या रमालाही शकुंतला यांचे बोलणे ऐकून खूप वाईट वाटले होते. घरात सोन्यासारखी सून त्या देवानेच पाठवली आहे, पण तिला स्वीकारायला यांची श्रीमंती आड येत असावी बहुतेक. त्यांनी मला ह्या घराचे सदस्य मानले आहे खरे, पण पुढे जाऊन त्यांच्या नातेवाईकांनी ह्यावर काही आक्षेप घेतला तर? मला कोणतेही नाते नको, मला माझी मुलगीच पुरेशी आहे. ती ज्या दिवशी हे घर सोडून जाईल त्याच दिवशी मी सुद्धा तिच्यासोबत निघून जाईन, असा मनातच विचार करत रमाने स्वयंपाक उरकला. आपल्या खोलीत असलेल्या अर्जुनचे मन खूप जड झाल्यासारखे वाटले. का कुणास ठाऊक, माझी वेळच ठीक नाहीये असं वाटतंय. मला अदितीवर प्रेम आहे हे समजायलाच खूप उशीर झाला. तू माझी बायको म्हणून राहा असं हक्काने सांगण्याऐवजी मी तुझ्यावर प्रेम करतो असं आधीच म्हटलं असतं तर कदाचित तिने होकार दिला असता. या विचाराने त्याचे मन दुःखी झाले. शिक्षण पूर्ण करून येईपर्यंत त्याला कोणत्याही अडचणी जाणवल्या नव्हत्या, पण इथे आल्यानंतर वडिलांचे निधन, कंपनीत जुन्या मॅनेजरने केलेली फसवणूक, या सगळ्या गोष्टींनी अर्जुनला पार थकवून टाकले होते. शकुंतला यांचे स्वतःचे डिग्री शिक्षण पूर्ण झाले असल्याने त्यांना फाईल्समधील चुका तपासण्याचे काम जमत होते. त्यामुळे दुसऱ्या कर्मचाऱ्याला ठेवून उगाच पगार द्यायला नको म्हणून कंपनी फायद्यात होईपर्यंत आई मुलांनी दिवस रात्र एक करून ऑफिसचे काम केले होते. याच कारणास्तव आणि स्वतःच्या प्रगतीमध्ये आईचा वाटा खूप मोठा होता. म्हणूनच अर्जुन कधीही शकुंतला यांचं शब्दाला अमान्य करत नसे. पण असे असले तरी त्याला आपले प्रेमही सोडायचे नव्हते. पण आता ते सोडण्याशिवाय दुसरं कोणतेही पर्याय उरला नव्हता. अर्जुन, जेवायला ये, अशी शकुंतला यांनी कालूनच हाक मारली. तेव्हा अर्जुन जेवायला खाली आला. सायली सुद्धा जेवणासाठी आली. रमाने सगळ्यांना जेवण वाढले आणि म्हणाले, मॅडम, इथेच भात आहे, तुम्ही वाढून घेता का? मी आधी तिला जेवण बनवून येते, तिला औषध द्यायचे आहे. ठीक आहे रमा, तू जा, असे म्हणून त्याने तिला पाठवले. रमा स्वयंपाकघरात गेली आणि हातात एक पाकिट घेऊन बाहेर आले. ते पाहून शकुंतला यांनी विचारले, काय आहे ते रमा? हे रव्याची इडली आहे मॅडम, दुपारच्या वेळीही तिला पेज दिली होती. आताही तेच खाणे जमणार नाही म्हणून रव्याची इडली मागवली होती, असे म्हणत ती अदिती असलेल्या खोलीत गेली. अदिती जणू झोपली आहे अशा अवस्थेत पडून होती. रमाने हाक मारल्यावर तिने हळूच डोळे उघडले. तिचे डोळे पाहून घाबरलेली रमा म्हणाले, का ग बाळा, डोळे एवढे लाल का झाले आहेत?
त्यावर अदिती म्हणाली, आई, बहुधा तापाच्या उष्णतेमुळे असं झालं असावं असं वाटतंय. तुम्ही कॉफी घेऊन गेल्यावर मी जी झोपले ती ते टातात जागी होते. मला अजूनही खूप झोप येत आहे असे म्हणत ती रामाच्या खांद्यावर टेकली. तिचे बोलणे ऐकून रामाने सुटकेचं निश्वास सोडला. चला, सुदैवाने आई मुलाचे बोलणे हिच्या कानावर पडलेले दिसत नाही, नाहीतर हिचे मन आणखी दुखावले गेले असते. पण रमाला हे माहीत नव्हते की शकुंतला आणि अर्जुनचे बोलणे ऐकून रडून रडूनच अदितीचे डोळे एवढे लाल झाले होते. रामाने अदितीला इडली भरवली, तिचे तोंड पोसले आणि म्हणाले, आदिती बाळा, चल तू माझ्या खोलीत झोपायला. आई मुलाचे बोलणे ऐकल्यामुळे आणि त्यांनी आपल्याला नोकराणी म्हटल्याचे समजल्यामुळे अदितीला सायलीच्या खोलीत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे तिने रामाने एकदा सांगताच होकारार्थी मान हलवले. अदिती बाहेर आल्याचे पाहून सायली म्हणाली, हे काय रमा मावशी, अदितीला का घेऊन चाललात? ती माझ्याच खोलीत राहू दे. तिच्या ह्या बोलण्यावर रमा म्हणाली, काही हरकत नाही सायली, तुझी पण परीक्षा आहेत ना. शिवाय मला माझ्या मुलीची काळजी घेणे काही कठीण नाही, आणि तुलाही ताप आला तर, असे म्हणत ती कोणाच्याही उत्तराची वाट न पाहता अदितीला आपल्या खोलीत घेऊन गेली. अदिती जेव्हापासून बाहेर आली होती तेव्हापासून अर्जुन मात्र एकटाक तिच्या चेहऱ्याकडेच पाहत होता. पण अदितीने त्याच्याकडे साध्या तिरक्या नजरेनेही पाहिले नाही. रामाच्या खोलीत आल्यावर तिने औषधाची गोळी घेतली आणि ती शांतपणे झोपून गेली. सगळ्यांचे जेवण झाल्यावर प्रत्येक जण आपापल्या खोलीत निघताना सायलीने येऊन जेवलेली ताटे सिंकमध्ये टाकली आणि डायनिंग टेबल स्वच्छ केले. का ग सायली बाळा, तू हे सगळं कशाला करतेस? मी आहे ना त्यासाठीच. मी हळूहळू करेन, राहू दे बाळा, असे रमा म्हणाले. का मावशी, मी हे काम करू नये का? आदितीची तब्येत बरी नाहीये, तुम्हालाही जास्त काम करणे जमणार नाही. अशात मी तुम्हाला मदत केली तर काय चुकले? सायलीने विचारले. नको बाळा, तुम्ही मला पगार देता म्हणून मी काम करते. हळूहळू का होईना माझे काम मी स्वतःच करेन, रमा म्हणाले. रमाच्या बोलण्याच्या पद्धतीवरून सायलीला लगेच समजले की तिच्या आईने म्हणजे शकुंतला हिने नक्की काय आणि कशा प्रकारे संवाद साधला आहे. तिच्या आईच्या बोलण्यामुळे रमा मावशीला खूप वाईट वाटले आहे हे सायलीच्या लक्षात आले. रमाच्या हात धरून तिला डायनिंग टेबलाजवळ आणत खुर्ची वळून त्याच्यावर बसवत सायली म्हणाले, मावशी, तुम्ही असे का बोलत आहात? आईने आदितीबद्दल तसे बोलण्यामुळे तुम्हाला वाईट वाटले का? त्यावर एक नाराजी हसू हसत रमा म्हणाले, तसं काही नाही ग सायली बाळा, आम्ही नोकर आहोत, आम्हाला तसेच राहू दे. आज माझ्या मुलीला नोकरानी म्हणणारे उद्या घरी येणाऱ्या लोकांसमोर तुलाही ही घर काम करणारी आहे, इथे फुकटचं खाऊन पिऊन फिरते असं म्हटलं तर ते माझ्याकडून सहन होणार नाही बाळा. घरकाम करणारे असले म्हणून काय झालं, तेही माणसंच आहेत ना. आज का कुणास ठाऊक शकुंतला मॅडम जे बोलल्या त्याचं मला खूप वाईट वाटलंय सायली बाळा. अदिती ह्या घरात कशी आली असेल, पण ती ह्या घराची सून आहे हे त्यांना समजलं नाही का? त्यांनी बोललेलं जर तिच्या कानावर पडलं असतं तर मनातल्या मनात ती कितीतरी रडली असती. तरीही या लग्नाला त्यांनी एक संधी तरी द्यायला हवी होती सायली. न मागता आईपणा देणाऱ्या त्या बाळासाठी एक आई म्हणून आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना कोणती आईवर शांत बसू शकेल सांग? असं म्हणत रडत रडत रमाने आपल्या पदराने डोळे पुसले. मला माफ कर बाळा, प्लीज शकुंतला मॅडम जवळ ह्याबद्दल काही बोलू नकोस. माझ्या मनाला जे दुःख झालं ते मी फक्त तुला बोलून दाखवलं, असे सांगून ती आपल्या खोलीत निघून गेली. हे सगळं आडोशाला उभे राहून ऐकणाऱ्या अर्जुनच्या मनालाही रामाने बोललेले शब्द फार भिडले होते. पण काय करणार, आपल्या आईच्या निर्णयापुढे तो सुद्धा हताश होऊन झुकला होता. मध्यरात्रीचे साधारण 1 वाजले होते. अर्जुनने हळूच डोळे उघडले तेव्हा त्याला समोर कुणाच्या तरी मानवी आकृती उभी असल्यासारखी दिसली आणि ती त्याच्या शेजारी तिथे असलेले लाईट त्याने चालू केला. समोर असलेल्या व्यक्तीला पाहून त्याचा खरोखरच स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हे स्वप्न तर नाही ना, असं विचार करून त्याने स्वतःच्या गालाला एकदा चिमटा काढून पाहिला. चिमटा बसताच वेदनेने आ करत गालावर हात फिरवला.
आणि हो, हे स्वप्न नाही तर सत्य आहे असे म्हणत तो त्या व्यक्तीच्या जवळ गेला. अदिती, असे तो तोत्रत म्हणाला. तेव्हा हो सर, मीच आहे असे अदितीने सांगितले. तिने एवढे म्हणताच अर्जुनने तिला घट्ट मिठी मारली. दोघांच्या मध्ये हवेलाही जागा उरणार नाही इतकी घट्ट मिठी त्यांनी मारली होती. ती सुद्धा त्याच्या पाठीवर हात फिरवत तशीच राहिली. दोघांनाही आता शब्दांची गरज वाटत नव्हती. त्याला आपले प्रेम समजल्यापासून तिला एकदाही मनापासून बोलता आले नाही याचे दुःख मात्र होते. तर दुसरीकडे तिने आजचा दिवस शेवटचा समजून ह्यापुढे कधीही मी ह्यांच्या डोळ्यासमोर जास्त येणार नाही असा निश्चय केला होता. म्हणूनच जाण्यापूर्वी एकदा त्यांना डोळे भरून पाहावे ह्या विचाराने ती त्याच्या खोलीत आली होती. पण तो जागा झाल्यामुळे तिला शांत उभे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. लहान मुले जशी बिलगतात तसे तिला स्वतःजवळ घट्ट धरून ठेवणाऱ्या अर्जुनच्या मनात अदिती आपल्याला सोडून जाईल की काय अशी भीतीही दाटून आली होती. जेव्हा तिने सर अशी हाक मारली तेव्हा आपण काय केले ह्याची जाणीव होऊन अर्जुन तिच्यापासून थोडं दूर सरकला. पण ह्यावेळी अदितीने स्वतःहून पुढे होऊन त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाले, सर, आपण तुमच्या खोलीच्या बाल्कनीत जाऊन बसूया का? तिच्या ह्या बोलण्याने त्याला झालेला आनंद गगनात मावेनासा झाला. हो म्हणत दोघंही तिथे गेले. तिथे असलेल्या झोपाळ्यावर तिने त्याला बसवले. एकच मिनिट, मी आलो असे म्हणत तो एक शाल घेऊन आला. ती तिच्या अंगावर पांघरली आणि तिच्या शेजारी बसला. ह्यावेळी अदितीनेही मनातील सर्व गोष्टी अर्जुनजवळ उघडपणे बोलण्याचे ठरवले होते. तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवलेले पाहून अर्जुनला खूप आनंद झाला आणि त्याने तिला जवळ घेत घट्ट पकडले. सर, मी तुम्हाला फक्त लांबून पाहून जाण्यासाठी आले होते, पण तुम्हाला जाग आली. माझ्यामुळे तुमच्या झोपेत मोड झाली असं वाटते. नाही अदिती, झोप आज झाली नाही तर उद्याही घेता येईल, पण तुझ्याशी बोलण्यासाठी मिळालेली ही वेळ मी कशी काय सोडू शकेन? सर, माझे एक सांगणे आहे, ते ऐकाल का? यावर अर्जुन म्हणाला, सांग अदिती. ते मी कशीही ह्या घरातून बाहेर पडणारच आहे, पण माझ्या नावावर असलेली ती जमीन माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे सर. आई वडिलांनीही माझ्या लग्नानंतर 1 वर्षाने ती जागा माझ्या नावावर ट्रान्सफर करावी असे लिहून ठेवले आहे. त्याशी संबंधित सर्व कागदपत्रे बबन मामांकडे आहेत. म्हणूनच ती जमीन माझ्या नावावर झाल्यानंतर माझा आणि तुमचा घटस्फोट व्हावा सर, असे ती म्हणाली. अदितीचे हे शब्द ऐकून अर्जुनच्या मनाला कोणीतरी सुई टोचल्यासारखे झाले. तिचे बोलणे मान्यही करता येत नव्हते आणि आईच्या शब्दाच्या बाहेर जाणेही शक्य नव्हते. पण मनातून त्याला एक प्रामाणिक आनंदही झाला, कारण अदितीच्या ह्या अटीचा बहाणा करून पुढील 1 वर्ष त्याला लग्नाचा विचार करण्याची अजिबात गरज नव्हती. ठीक आहे अदिती, तू म्हणतेस तसेच होईल, पण तू ह्याच घरात राहू शकतेस ना? अर्जुनने विचारले. त्यावर एक खिन्न हसू हसत ती म्हणाली, उद्याच्या दिवशी ह्या घरकाम करणाऱ्या मुलीने तुम्हाला काहीतरी जादूटोणा करून आपल्या जाळ्यात ओढले आहे. ती आपले नखरे सौंदर्य दाखवून तुमची प्रॉपर्टी हडप करायला आली आहे अशी बोलणी ऐकण्यासाठी का सर? मला कुणाचेही पैसे नको सर. तुम्ही जेव्हा ऑफिसचे काम सांगताच तेव्हाही मी ते तुम्हाला मदत व्हावी म्हणूनच करायचे, पगारासाठी नाही सर. इतकेच काय, मी ह्या घराचे जे काम करते ते ह्या घराची सून म्हणून माझे कर्तव्य समजून करते. त्यासाठीही मी कधी पगार मागितला नाही सर. त्याऐवजी तुम्ही मला खूप कपडे घेऊन दिले आहेत, राहायला घर, खायला अन्न, सगळे काही दिले आहे. अशात मी पुन्हा पैशांची अपेक्षा केली तर ते चुकीचे ठरेल सर. इथून मी रिकाम्या हाताने गेले तरी माझ्या अन्नासाठी मी स्वतः कष्ट करून कमावून खाईन ह्याच उद्देशाने मी तुमच्या ऑफिसचे काम शिकत आहे. पण प्लीज इथून पुढेही मला ऑफिसमध्ये काम द्या सर. माझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी मला एक रस्ता दाखवा सर. तेवढं पुरेसं आहे. असे बोलणाऱ्या अदितीच्या डोळ्यातून पाणी वाहून गालावर पडले. तिच्या प्रत्येक शब्द अर्जुनला पश्चातापाच्या आगीत परपळून काढत होता. त्याच्याही डोळ्यात पाणी आले. ठीक आहे अदिती, इथून पुढे तू आधी सारखीच ऑफिसला येऊन काम करत जा, तो म्हणाला. पण कॉफी शॉपमधील त्या मुलाबद्दल तिला काही विचारावेसे त्याला वाटले नाही.
त्या विषयावर बोलून आता मिळालेला हा गोड क्षण खराब करण्याची त्याची इच्छा नव्हती. कदाचित त्याने त्याबद्दल विचारले असते तर अदितीने सर्व काही सांगूनही दिले असते, पण नशिबाने काही वेगळेच लिहून ठेवले असेल तर कोणी काय करू शकणार. दोघांमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. अदितीला झोप होत होती. सर, मी झोपायला जाते असे म्हणत ती उठली, पण अर्जुनने तिला थांबवले आणि तिचा हात धरून तिला आपल्या बेडजवळ घेऊन आला. अदिती फक्त त्याच्याकडेच पाहत राहिली. अदिती, आजच्या एक दिवसापुरती प्लीज माझ्यासोबत राहशील का? त्याने एखाद्या लहान मुलासारखे हट्ट करत विचारले. सर, कुणीतरी बघेल आणि माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेईल. बस नको सर. घर काम करणारी मुलगी घराच्या मालकासाठी पदर पसरते. ती एवढेच म्हणतच होती. तोच अर्जुनला प्रचंड राग आला. आपल्या रागामुळे तिला काही त्रास होऊ नये म्हणून तिचे बोलणे मध्येच थांबवत त्याने तिला किस केले. स्वतःचा राग आवरण्यासाठी त्याने हा रस्ता निवडला होता. प्रचंड राग आलेला असूनही अर्जुनने तिला अत्यंत प्रेमाने आणि मौवारपणे जवळ घेतले होते. आपल्या सर्वास्वासमोर स्वतःला हरवून बसलेली अदिती त्याच्या त्या हळव्या स्पर्शामुळे शरण गेली आणि तिनेही त्याच्या चुंबनाला प्रतिसाद दिला. काही मिनिटापर्यंत दोघंही त्या चुंबनांच्या गुंगीत हरवले होते. तेवढ्यात अर्जुनला त्या दिवशी कॉफी शॉपमध्ये असलेल्या मुलाची पुन्हा आठवण आली. तो हळूच तिच्यापासून दूर झाला आणि तिचा चेहरा आपल्या हाताच्या तळव्यामध्ये पकडला. हे बघ अदिती, हे मी तुला बांधलं आहे असे म्हणत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हातात धरून तो दाखवू लागला. हे जोपर्यंत तुझ्या गळ्यात आहे तोपर्यंत तुझ्याकडे कोणी वाकड्या नजरेनेही पाहता कामा नाही. आणि तू म्हणालेस ना की घरकाम करणारी मुलगी घराच्या मालकासाठी पदर पसरते. असं जे कोणी बोलतील त्यांना माझ्यासमोर आणून उभं कर. दात पडतील असं कपाळावर एक जोरदार कानशिलात लगावेन. मी जरी अजून 10 लग्ने केली तरी तूच माझं पहिलं असे म्हणता म्हणता तो थांबला आणि म्हणाला, तूच माझी पहिली बायको आहेस. तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही, समजलं ना? त्याचं त्या रूपाला पाहून घाबरलेल्या अदितीने हो म्हणत मान हलवली. ठीक आहे, आता जा आणि झोप. उद्या सकाळी उठून तुला घरचे काहीही काम करण्याची गरज नाही. बागेची काळजी घेणाऱ्या कमला मावशीची मुलगी उद्या येऊन स्वयंपाकाचे काम सांभाळणार आहे. सर इथे? तिने भीतच बेडकडे बोट दाखवत विचारले. नको ग बाई नको. नंतर तू पुन्हा त्यावर काहीतरी वेगळाच अर्थ काढून मला वाईट ठरवू नकोस. पण बायकोने नवऱ्याचा शेजारी झोपण्याला कोणतेही कायदा चुकीचा म्हणत नाही, अर्जुन म्हणाला. त्याचा तो राग पाहून तिने थोडी हिंमत गोळा केली आणि त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या छातीवर चेहरा लपवत ती फक्त सॉरी म्हणाली. तिचे ते शब्द ऐकताच त्याचा राग बर्फासारखा वितळला. त्यानेही तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर चुंबन घेत सॉरी ग म्हणाला. चल आता झोपूया. पहाटेचे 3 वाजून गेले आहेत असे म्हणत त्याने सकाळी 5 वाजताचं अलार्म लावला. त्याने तिला बेडवर झोपवले. स्वतःही झोपला आणि तिला आपल्या छातीवर ओढून घट्ट मिठी मारून झोपून गेला. काही मिनिटातच दोघंही शांत झोपेत हरवून गेले. सकाळी अलार्मच्या आवाजाने जेव्हा अदितीला जाग आली तेव्हा आपण कोणाच्या तरी मिठीत आहे याची तिला जाणीव झाली. मान वर करून पाहिले तर तिला समोर तिचा मनाचा राजा म्हणजे अर्जुन दिसला आणि तिचे मन आनंदाने फुलून आले. असे दिवस माझ्या नशिबात फक्त स्वप्न बनूनच राहतील सर. का कुणास ठाऊक. आपण दोघे एकत्र संसार करायचा प्रयत्न केला तरी आपला हा संसार जास्त दिवस टिकणार नाही असं वाटतंय. मला आयुष्यात सगळं काही आणि सगळ्यांना गमावण्याची सवय झाली आहे. पण तुमच्या आयुष्यात असं कधीच होऊ नये असं विचार करत तिने स्वतःला हळूच त्याच्या मिठीतून सोडवून घेतले. आपला हा शेवटचाच स्पर्श असावा ह्या भावनेने तिने अर्जुनच्या कपाळावर, डोळ्यांवर, नाकावर, गालावर आणि हनवटीवर जणू चुंबनांची माळच वोवली. अर्जुन जागा होऊन तिला पकडणार इतक्यात ती तिथून निघून गेली. आपल्या खोलीत आलेल्या अदितीने आंघोळ उरकली आणि कोणाच्याही सांगण्याची वाट न पाहता ती नेहमीप्रमाणे घरकामासाठी हजर झाली. शकुंतला ह्यांच्या खोलीत जाण्यासाठी तिचे मन थोडे कचरत होते. तरीही मी ह्या घराची काम करणारी आहे
त्यांची सेवा करणे माझे कर्तव्य आहे, असा विचार करून ती त्यांच्या खोलीत गेली. नेहमीप्रमाणे अदिती येण्याच्या वेळेस शकुंतला यांची आंघोळ झाली होती. त्या देवाच्या फोटोसमोर हात जोडून भगवद्गीता वाचायला सुरुवात करणार तेवढ्यात अदिती तिथे आली आणि तिने त्यांना कॉफी दिली. रोजच्या प्रमाणे ती आजही अगदी वेळेवर आली होती. तिला पाहून शकुंतला यांच्या मनात एक न कळत जिव्हाळ निर्माण झाला, पण ते उघडपणे दाखवायला त्यांचे मन तयार होत नव्हते. मॅडम कॉफी असे म्हणत तिने कप त्यांच्या समोर धरला. तिच्या हातातून कॉफीचं कप घेत शकुंतला म्हणाल्या, हे अदिती, तुझ्याशी जरा बोलायचं होतं. त्याने तिला आपल्या खोलीत बसवले आणि दरवाजा लावून घेतला. याचा अर्थ शकुंतला यांना रात्री अदिती अर्जुनच्या खोलीत गेल्याचे समजले होते का? शकुंतला यांची असे वागणे अदितीच्या कल्पनेच्या पलीकडे होते. त्यामुळे तिच्या छातीची धडधड अचानक खूप वाढली. कदाचित मी रात्री अर्जुन सरच्या खोलीत गेले होते, ते ह्यांनी पाहिले तर नसेल ना? आणि आता मला ओरडण्यासाठी तर ह्यांनी दरवाजा बंद केला नाही ना? असा विचार तिच्या मनात आला. तिला बेडवर बसवत शकुंतला म्हणाल्या, हे बघ अदिती, काल जेव्हा मी अर्जुनशी बोलत होते तेव्हा तू ते सगळे ऐकले आहेस हे मला माहीत आहे आणि ते तुला ऐकू जावे म्हणूनच मी तसे बोलले होते. हे ऐकून मात्र अदितीने अत्यंत प्रश्नार्थक नजरेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचा हात हातात घेत शकुंतला पुढे म्हणाल्या, हे बघ अदिती, मला तू खूप जास्त आवडतेस. तू जेव्हा सुरुवातीला ह्या घरात आले होतीस तेव्हा खरोखरच मला तू अजिबात आवडत नव्हतीस. पण तुझे वागणे, तुझा स्वभाव या सगळ्या गोष्टींनी माझे मन जिंकून घेतले आहे. माझ्या ह्या घरात येणारी दुसरी कोणतीही सून तुझी बरोबरी करू शकत नाही ग. पण मी माझ्या नवऱ्याला दिलेल्या एका वचनामुळे मला काल तसे बोलावे लागले. तुला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते तेव्हा अर्जुनच्या चेहऱ्यावर असलेली भीती आणि संध्याकाळी घरी आल्यावर त्याने ज्या काळजीने तुझ्याबद्दल विचारले ते सगळे मी पाहिले. मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटली की कुठे माझा मुलगा तुला बायको म्हणून पूर्ण अधिकार देऊन तर बसणार नाही ना? अशी भीती वाटल्यामुळेच मी काल इतका कडू भाषेत बोलले. अदिती, जर मी माझ्या नवऱ्याला ते वचन दिले नसते तर आतापर्यंत तुला माझी सून म्हणून संपूर्ण जगाला वरडून वरडून सांगितले असते. पण काय करू, मी हताश आहे, असे म्हणत त्यांनी अदितीचा हात आपल्या डोळ्यांना लावला आणि मला माफ कर ग, अशी विनवणी केली. शकुंतला यांचे हे रूप अदितीचे मन हेलावून गेले. तरीही मी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे असा विचार करत ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली. मॅडम, असे म्हणत अदितीने आपला हात सोडवून घेतला आणि त्यांचे डोळे पुसत म्हणाले, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका मॅडम. माझ्या मनात तुमच्या मुलाबद्दल कोणत्याही प्रकारच्या भावना निर्माण झालेल्या नाहीत आणि मी तशी संधीही देणार नाही. आपल्या लायकी अनुसारच आपण स्वप्न पाहिले पाहिजेत असे माझ्या आई वडिलांनी मला शिकवले आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जर तुम्हाला माझे ह्या घरात राहणे जड वाटत असेल तर तसे सांगा. बाहेर जे आउट हाऊस आहे मी तिथे राहायला जाते. पण एक शब्द द्या मॅडम, एका वर्षानंतर जेव्हा मी हे घर सोडून जाईन तेव्हा माझी जमीन माझ्या नावावर झाली पाहिजे. मला माझे पुढचे आयुष्य जगण्यासाठी पैशांची गरज पडेल मॅडम. तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर शकुंतला यांचे मन अगदी हलके झाले. तुला कुठेही आउट हाऊसमध्ये जाण्याची गरज नाही अदिती. मला फक्त तुम्हा दोघांच्या नात्याबद्दल काय चालले आहे हे जाणून घ्यायचे होते. आता कुठे माझ्या मनाला खरी शांतता मिळाली. इथून पुढे तू अगदी बिनधास्तपणे ह्याच घरात राहून काम करत जा. इथून पुढे तुला दर महिना ठराविक पगार सुद्धा मी देत जाईन, जेणेकरून भविष्यात तुला त्याचा आधार होईल. हे ऐकल्यावर अदितीचे मन पहार तुटून गेले. तरीही तिने ठीक आहे म्हणत मान हलवले. मॅडम, मी आता जाऊ का? सर्वांना कॉपी द्यायची आहे, असे तिने विचारल्यावर हो तू जा. पण एक लक्षात ठेव अदिती, हे बोलणे फक्त आपल्या दोघांमध्येच राहिले पाहिजे, शकुंतला म्हणाले. हो मॅडम, असे म्हणून तिथून बाहेर पडताना अदितीच्या डोळ्यातून पाणी वाहून गालावर पडले. तिने आपले डोळे पुसले आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत प्रत्येकाला चहा कॉफी नेऊन दिले. त्यानंतर ती नाश्ता बनवण्याच्या कामात मग्न झाले.
नाश्त्यासाठी खाली आलेल्या अर्जुनला तिथे अदिती दिसली नाही आणि तो तिला हक्काने हाक मारूही शकत नव्हता. अदितीने गरमागरम मसाला डोसा बनवला होता. तो खात खात अर्जुन म्हणाला, आई, आज वकिलांच्या ऑफिसमध्ये जाऊन यायचे होते का? शकुंतला हिने विचारले. का म्हणजे आई, विसरलीस की काय? माझे आधीच लग्न झाले आहे. शिवाय अदितीच्या गावात सब रजिस्टर ऑफिसमध्ये माझे आणि तिचे लग्न रजिस्टर झाले आहे. आता तुम्ही सांगितलेल्या मुलीच्या गळ्यात जर मला मंगळसूत्र बांधायचे असेल तर आधी मला अदितीला घटस्फोट द्यावं लागेल ना. त्यासाठीच अर्जुनने असे म्हटल्यावर शकुंतला यांना परिस्थितीची जाणीव झाली. हो ठीक आहे, तसेच कर, त्या म्हणाल्या. म्हणजे तिलाही माझ्यासोबत घेऊन जावे लागेल, अर्जुन म्हणाला. त्यांनी अदितीला अर्जुन सोबत पाठवण्यास संमती दिली. अदिती, तू पटकन नाश्ता करून अर्जुन सोबत जा ग बाळा, शकुंतला म्हणाल्या. सायलीला मात्र हे सगळे अजिबात आवडत नव्हते. अदितीच दादासाठी अगदी योग्य जोडीदार होती, तरीही हा दादा सुद्धा तिच्याशी असं वागतोय जणू काय त्याचं पायाखाली विंचूच आला. इतके अमूल्य रत्न सोडून ते कुठल्यासा परदेशात शिकलेल्या कोट्या सोन्याच्या चकाकीला बोललेले आहेत, असा तिने विचार केला. दुसरीकडे रमा पूर्णपणे शांत झाली होती. अदिती जेव्हा हे घर सोडून जाईल तेव्हा आपणही तिच्यासोबत निघून जायचे, असा तिने पक्का निर्णय केला होता. नाश्ता न करताच तयार होऊन आलेली अदिती शकुंतला यांना सांगून अर्जुन सोबत वकिलांच्या ऑफिससाठी निघाले. वाटेत दोघांमध्येही पूर्ण शांतता पसरली होती. दोघांनाही एकमेकांशी काय बोलावे हे सुचत नव्हते. गाडीमध्ये खिडकी बाहेर तोंड करून बसलेली अदिती अर्जुनकडे पाहण्याचं साधा प्रयत्नही केला नाही. तिच्या डोळ्यातून पाणी वाहून गालावर येत होते. पण जर आपण डोळे पुसले तर अर्जुनला समजेल या भीतीने ती डोळे पुसण्याचं भानगडीत न पडता तसे शांत बसून राहिले. अर्जुन जेव्हा वकिलांच्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याला पाहून वकिलांनी त्याचे स्वागत केले. ते अर्जुनला पहिल्यापासूनच ओळखत होते. शिवाय अर्जुनने आधीच फोन करून सांगितले होते की तो घटस्फोटाच्या विषयासाठी येत आहे. ते ऐकून वकिलांना खरोखरच खूप आश्चर्य वाटले होते, कारण अर्जुनचे लग्न झाले आहे हेच त्यांना माहीत नव्हते आणि आता ते घटस्फोटाची गोष्ट सुरू होते. इतर सर्व वकील जसे विचारतात तसेच ह्या वकिलांनीही विचारले. लग्नाला किती वर्ष झाली? अर्जुन म्हणाला, 2 महिने झाले. त्यावर वकील म्हणाले, हे काय सर, तुम्ही शेखावत कंपनीचे मालक आहात. तुम्हाला इतके मोठे व्यवसाय व्यवस्थित सांभाळण्याची चपळता आणि हुशारी आहे. मग लग्नाच्या बाबतीत अवघ्या 2 महिन्यातच तुम्ही थकलात का? मग अर्जुन म्हणाला, तसे काही नाही सर. आणि त्याने त्याचे व अदितीचे लग्न कसे आणि कोणत्या परिस्थितीत झाले हे सविस्तर सांगितले. त्यासोबतच त्याने अदितीला मिळणाऱ्या तिच्या जमिनीच्या हक्कांबद्दलही वकिलांना माहिती दिली. ते ऐकून वकील म्हणाले, हां मग तर तुम्हाला लग्न होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच घटस्फोट मिळू शकेल सर. तुम्ही म्हणताय त्यानुसार मॅडमच्या नावावर असलेल्या मृत्यूपत्रातील अटीप्रमाणे त्यांना लग्न झाल्यानंतर 1 वर्ष पतीसोबत राहावेच लागेल. मग ते एकाच घरात असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. पण तुम्ही दोघंही 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय घटस्फोटासाठी अर्ज करू शकत नाही. सो तुम्ही दोघे इथून पुढे आणखी 10 महिन्यांनी आलात तरच मी तुमच्या घटस्फोटाच्या अर्जाची प्रक्रिया सुरू करू शकेन, आणि ते सुद्धा एखाद्या योग्य कारणाच्या आधारावरच. ते मलाही माहीत आहे सर. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आमच्या घरी फोन करून माझ्या आईला हा सगळं प्रकार सांगायचा. बास. आम्ही हा विषय तुमच्या समोर मांडला आहे आणि तुम्ही आता आम्हाला सांगितल्याप्रमाणे 1 वर्षानंतरच घटस्फोटाचा विचार करता येईल हे तिला सांगा. हे तिला समजायला हवे, अर्जुन म्हणाला. तसेच एक महत्त्वाची गोष्ट सर, या काळात तुमच्या मुलासाठी कोणत्याही कारणास्तव दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा किंवा लग्नाचा विषय काढू नका, असेही तिला सांगा. तुमच्या घरातले सगळेजण ही गोष्ट गुप्त ठेवू शकतील, पण ज्या मुलीशी लग्न होणार आहे तिच्यापासून हा प्रकार लपवून ठेवणे शक्य नाही, असेही तिला स्पष्ट करा. अर्जुनच्या ह्या बोलण्यावर वकील सहमत झाले. ओके सर, तुम्ही सांगितलेले काम झाले असे समजा, असे म्हणत वकिलांनी त्या दोघांना निरोप दिला.
सर संध्याकाळी मी तुम्हाला सांगेपर्यंत तुम्ही फोन करू नका, मी सांगेन तेव्हाच फोन करा, असे अर्जुनने वकिलांना सांगितले. त्यानंतर त्याने ऑफिसमध्ये फोन करून मॅनेजरला सांगितले की आज कोणतीही मीटिंग ठेवू नका, तसेच संध्याकाळीपर्यंत मला डिस्टर्ब करू नका. जर माझ्या आईने फोन केला तर सर खूप बिझी आहेत आणि ऑफिसला आलेले नाहीत असे सांगा. त्यांचे हे बोलणे ऐकणाऱ्या अदितीच्या मनात आले. हे सर असे का सांगत आहेत? याचा अर्थ आता हे सर ऑफिसला जाणार नाहीत का? तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. आता हे गाडी थांबवतील आणि मला खाली उतरायला सांगतील असा विचार ती करत होती. पण अर्धा तास झाला तरी अर्जुन काहीच बोलत नसल्याचे पाहून अखेर अदितीने शांतता तोडली. सर, मला घरी जायचे आहे, गाडी थांबवता का? तिने विचारले. का? अर्जुनने विचारले. ते तुम्ही बिझी आहात म्हणून, ती अडकळत बोलत होती. पण तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष न देता अर्जुन आपल्याच धुंदीत गाडी चालवत राहिला. सर, असे तिने पुन्हा एकदा हाक मारल्यावर त्याने तिच्याकडे एकदा पाहिले, पण तो काही बोलला नाही. आता त्याच्याशी बोलण्यासाठी तिच्याकडेही शब्द नव्हते. पाऊण तासानंतर एका घरासमोर गाडी थांबली. तिथल्या सेक्युरिटीने येऊन गेट उघडले आणि अर्जुनला नमस्कार केला. गाडी थांबवून अर्जुन म्हणाला, खाली उत्तर देते. पण ती एखाद्या चिमणीच्या पिल्ल्यासारखी गाडीच्या शीटच्या कोपऱ्यात तसेच बसून राहिली. त्याने गाडीतून खाली उतरून स्वतः तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि तिचा हात धरून तिला खाली उतरवले. सर, हे कुणाचे घर आहे? अदितीने बीतच विचारले. हे माझे स्वतःचे घर आहे. माझ्या स्वतःच्या कमाईतून मी खूप मनापासून म्हणजे मेहनत घेऊन बांधलेले हे घर आहे. हे माझे फार्म हाऊस आहे, अर्जुन म्हणाला. अदितीला ते घर बाहेरूनच खूप आवडले. तिने आजूबाजूला एक नजर फिरवली. नजर पोचेल तिथपर्यंत तिने पाहिले. साधारण 3 एकर जमिनीचं असं मध्यभागी अर्जुनने हे घर बांधले होते. घराच्या चौबाजूंनी नारळाची झाडे, केळीच्या बाग आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडे होती. आता ते ज्या घरात राहत आहेत त्या घरापेक्षा हे घर थोडे लहान असले तरी इथे मनाला खूप शांतता लाभेल असे तिला वाटले. असेच बाहेर उभी राहून पाहत राहणार आहेस की घराच्या आत जाण्याचं काही प्लॅन आहे? अर्जुनने असे विचारल्यावर अदिती बाणावर आले आणि तिने फक्त हो म्हणत मान हलवले. घराच्या मुख्य दरवाजापाशी येऊन जेव्हा डोरबेल वाजवले तेव्हा घरातील काम करणाऱ्या व्यक्तीने दरवाजा उघडला. पण त्या व्यक्तीच्या हातातील वस्तू पाहून अदिती थक्क झाली. तिने चमकून अर्जुनकडे पाहिले. दरवाजापाशी एका मापामध्ये तांदूळ भरून त्यावर गुळाची टेप ठेवली होती. रमाच्या वयाची एक वयस्कर स्त्री म्हणाली, सोनबाई, तुमच्या नवऱ्याचा हात पकडा आणि उजव्या पायाने हे माप ओलांडून गृहप्रवेश करा. हे ऐकून अदिती पुन्हा एकदा आश्चर्य आणि प्रश्नांनी भरलेल्या नजरेने अर्जुनकडे पाहू लागली. अदिती, अर्जुनने हाक मारली तेव्हा ती भानावर आली, पण काही न बोलता तशीच उभी राहिली. अर्जुन तिच्या जवळ आला आणि हळूच तिच्या कानात म्हणाला, हे बघ अदिती, आता तू माझी बायको आहेस हे तर सत्य आहे ना? हे घर माझे आहे. सो नियमाप्रमाणे ह्या घराची मालकीण फक्त तूच आहेस. आज चल, हा गृहप्रवेशाचा विधी पूर्ण कर. अर्जुनचे हे बोलणे अदितीला अजिबात समजले नाही. जे लोक पुढे जाऊन एकमेकांपासून वेगळे होणार आहेत त्यांनी हे सगळे कशासाठी करायचे असा विचार तिच्या मनात आला. पण तिथे उपस्थित असलेल्या लोकांसमोर ह्याबद्दल विचारणे योग्य वाटले नाही. म्हणून तिने अर्जुनच्या हातात घेतला. मनोमन देवाकडे प्रार्थना करत ती विचार करू लागली, हे देवा, अजून माझ्या नशिबात तुझ्याकडून काय काय करून घेणे बाकी आहे असे म्हणत विचार करत तिने उजव्या पायाने त्या मापाला धक्का दिला. अदिती आणि अर्जुन दोघांनी एकत्र उजवे पाऊल पुढे टाकत घराच्या आत प्रवेश केला. सुनबाई, देवाचा दिवा लावा असे त्या स्त्रीने म्हटल्यावर ती एखाद्या किल्ली दिलेल्या बाहुलीसारखी देवघरात गेली आणि तिने पाहिले तिथे देवाचा फोटो होता. त्यांच्याच बागेत उमललेली फुले तोडून त्यांनी देवाच्या फोटोला सुंदर हार घालून सजवले होते. तिने दिवा लावला आणि देवाला नक्की काय मागावे हे न सुचल्याने माझ्या नवऱ्याला प्रत्येक कामात यश मिळू दे आणि त्यांचे आयुष्य सुखाचे असू दे एवढीच प्रार्थना तिने केली. सुनबाई, आता स्वयंपाकघरात दूध उतू घालून काहीतरी गोड पदार्थ बनवा. बाकीचा स्वयंपाक आम्ही करतो
असे तेव्हा ती स्त्री म्हणाली. तेव्हा आदिती स्वयंपाकघरातही गेली. तिने शेगडीला हळद कुंकू लावले, त्यावर एक पूल ठेवले आणि उलकडी लावून दूध ओतू घालवले. दूध ओतू जात असताना त्यात साखर टाकत तिने प्रार्थना केली, या घरात कधीही भांडण तंटे न होऊ दे. त्यानंतर काम करणाऱ्या लोकांनी सगळ्यांना त्या दुधात साखर टाकून ते वाटले. सुनबाई, हे घ्या दूध, असे म्हणत त्यांनी 2 ग्लास तिच्या हातात दिले. मालक त्यांच्या खोलीत आहेत, एक तुमच्यासाठी आणि एक त्यांच्यासाठी द्या, असे सांगत त्यांनी अर्जुनची खोली दाखवली. अदितीला ह्या सगळ्याचं काहीच अर्थ लागत नव्हता. हे काय चाललंय? जे लोक पुढे जाऊन एकमेकांपासून वेगळे होणार आहेत, त्यांनी हे सगळे विधी कशासाठी करायचे? कसेही झाले तरी सर एका वर्षानंतर दुसरे लग्न करणारच आहेत ना, मग तेव्हा हे सगळे ते त्यांच्या नवीन बायकोसोबत करू शकले असते, असे तिचे मन स्वतःला समजावत होते. पण तेवढ्यात मग तू अर्जुनसाठी नक्की कोण आहेस, असा उलट प्रश्न तिच्याच मनाने तिला विचारला. अर्जुनच्या खोलीत आल्यावर तिने आजूबाजूला एक नजर फिरवली. अदितीच्या गावात जेव्हा त्याने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले होते, तेव्हाचा त्याच्या तो रागवलेला चेहरा आणि अदितीच्या तो अगदी शांत निर्विकार चेहरा असलेला त्यांचा लग्नाचा फोटो त्याने आपल्या खोलीत बेडच्या समोरील मुख्य भिंतीवर एका मोठ्या फ्रेममध्ये लावला होता. ते सगळे पाहून तिला नक्की कशी प्रतिक्रिया द्यावी हे सुचत नव्हते. ती एकटक त्या फोटोकडेच पाहत उभी होती. तेवढ्यात बाथरूमच्या दरवाजाचा आवाज झाला आणि तिने मागे वळून पाहिले. अर्जुन नुकताच हात पाय धुवून तोंड पुसत बाहेर येत होता. ओ, आलीस का? ये, दूध तू घालवले का? त्याने विचारले. तिने हो म्हणत मान हलवली आणि एक ग्लास त्याच्या हातात दिला. बस आदिती, तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नको आहेत का, असे त्याने विचारल्यावर ती काहीही न बोलता त्याच्या बेडवर बसली. दूध पी, तो म्हणाला. तिने त्याचे ऐकले आणि दूध पिऊन घेतले. बर चल, मी तुला माझे फार्म हाऊस दाखवतो, असे म्हणत तो तिला घेऊन घराबाहेर गेला. तिथे आजूबाजूला कितीही पाहिले तरी काम करणाऱ्या लोकांना व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचेही सुगाव लागत नव्हता. आभाळ पूर्ण भरून आले होते. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल अशी तिथली परिस्थिती होती. अर्जुनने तिचा हात आपल्या हातात घेतला. तिने त्याला नकार दिला नाही, पण तिने स्वतःहून त्याचा हात घट्ट पकडलाही नाही. तिला फक्त तिच्या प्रश्नांची उत्तरे हवी होती, बस. तुला माहित आहे आदिती, मी लहानपणापासून एक खूप मोठं स्वप्न पाहिले होतं. असं एक घर बांधायचं आणि त्यात माझं स्वतःचं कुटुंब असावं, असं मला वाटायचं. पण अचानक माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि ते आम्हाला सोडून गेले. ज्या माणसावर त्याने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, त्यानेच आमची फसवणूक केली. कंपनी पूर्णपणे बुडवून सगळं काही लुटून तो एका रात्रीत गायब झाला. मी त्याच वेळी फॉरेनमधून माझं शिक्षण पूर्ण करून परतलो होतो. मी घरी आलो त्याच दिवशी आमच्या कंपनीचे कर्मचारी घराबाहेर संप करून बसले होते. जेव्हा मी चौकशी केली तेव्हा समजलं की गेल्या 2 महिन्यांपासून कुणाला पगारच मिळाला नव्हता. मी आईकडे विचारलं तेव्हा ती म्हणाली की मॅनेजर पगाराच्या चेकवर सह्या घेऊन गेला होता. आम्ही कर्मचाऱ्यांची कशीबशी समजूत काढली आणि 2 दिवसात पगार देण्याचे आश्वासन देऊन त्यांना परत पाठवले. पण घरात आल्यावर पुढे काय करावे हेच मला समजेनासे झाले होते. आम्हाला जवळपास 2 कोटी रुपयांचा मोठा फटाका बसला होता. त्यानंतर तुम्ही हे सगळं कसं सांभाळलं सर, अदितीने विचारले. चल, आपण इथे बसूया, असे म्हणत अर्जुन एका चोहोट्या मंडपासारख्या बनवलेल्या जागेत जाऊन बसला. आदिती सुद्धा त्याच्या शेजारी बसली. आदिती, इफ यू डोंट माइंड, मी तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपू का, त्याने विचारले. इतकी वर्ष त्याच्या मनात साठलेले दुःख त्याला कुणापाशी तरी व्यक्त करायचे होते, पण त्यासाठी योग्य आणि मनाला भिडणारी व्यक्ती त्याला आजवर मिळाली नव्हती. आदितीला हे सगळे सांगावे असे वाटल्यामुळेच त्याने रात्रभर प्लॅन करून आज तिला इथे आणले होते. ठीक आहे, असे म्हणत अदितीने पाय पुढे केले आणि ती मंडपाच्या खांबाला टेकून बसली. तिच्या मांडीवर डोके ठेवून अर्जुनने छातीवर हात ठेवले आणि 2 मिनिटांसाठी डोळे मिटले. त्याला तसे पाहून अदितीच्या मनात काय आले कुणास ठाऊक. तिने हळुवारपणे त्याच्या केसातून हात फिरवायला सुरुवात केली.
अर्जुनने ओठांवर एक हलकेसे हसू आणत पुढे सांगायला सुरुवात केली. काय करावे हे न सुचून जेव्हा मी हाताश होऊन बसलो होतो तेव्हा आईने तिच्या खोलीतून तिचे सगळे दागिने आणून माझ्या हातात दिले. ती म्हणाली, अर्जुन, आधी कर्मचाऱ्यांचे पगार दे रे बाबा. बिचारे 2 महिन्यांपासून पगाराशिवाय घरात किती अडचणीत असतील काय माहिती. तिच्या सांगण्यावरून मी आईला सोबत घेऊन गेलो आणि तिचे दागिने गहाण ठेवून पैसे आणले. त्यातून साधारण 50 लाख रुपये मिळाले. आई, एवढं सगळं करायची गरज नव्हती. नंतर हे कर्ज फेडताना खूप त्रास होईल. त्यावर ती म्हणाली, हे बघ अर्जुन, आताची जी परिस्थिती आहे त्यात आपल्याला दुसरीकडून कुठेच पैसे मिळणार नाहीत. ह्यातील 10 लाख रुपये पगार म्हणून देऊ आणि उरलेले 40 लाख रुपये बँकेत ठेवू. प्रत्येक महिन्याला आपल्याला त्यावर ठराविक व्याज मिळत राहील. मग कोणत्याही त्रासाशिवाय घराचं खर्च सांभाळता येईल किंवा आपण ते पैसे दुसऱ्या कशात तरी गुंतवू शकतो. हो ना? मी इतकं शिक्षण घेऊनही मला अशी आयडिया सुचली नव्हती, असे म्हणत अर्जुन हलकेच हसला. अदिती मात्र त्याचे बोलणे शांतपणे ऐकत होती. दुपार झाली तरी अदिती अजून घरी परतली नव्हती. यामुळे शकुंतला ह्यांचं मनात काळजी आणि आतुरता वाढू लागली होती. अर्जुनने आधीच अंदाज लावल्याप्रमाणे शकुंतला ह्यांनी सगळ्यात आधी अर्जुनला फोन लावला, पण त्याचा मोबाईल नॉट रिचेबल येत होता. जेव्हा त्यांनी ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा तिथून सांगण्यात आले की सर अजून ऑफिसमध्ये आलेले नाहीत. त्यांच्याकडे वकिलांचा नंबर होता, पण त्यांना फोन करायला त्या तोड्या कचरत होत्या. शेवटी मनाचं धीर करून त्यांनी वकिलांना फोन लावलाच. 3 वेळा फोन करूनही फोन उचलला नाही. वकिलांनी 4थ्या वेळी फोन उचलला आणि म्हणाले, नमस्कार शकुंतला मॅडम. सर नमस्कार. माझा मुलगा आणि त्याची पत्नी तिथे आले आहेत का? त्यांनी थेट मुद्द्यावर येत विचारले. हो मॅडम, मिस्टर अर्जुन शेखावत आणि त्यांची वाईफ आमच्या ऑफिसमध्येच आहेत. मला एक कोर्ट केस होती म्हणून मी कोर्टात आलो आहे. ती संपून मी ऑफिसकडेच जात आहे, वकील म्हणाले. पण माझ्या मुलाचा नंबर नॉट रिचेबल असा येतोय, शकुंतला म्हणाल्या. मॅडम, तुम्हाला माहीतच आहे की माझे ऑफिस थोडे आतल्या बाजूला आहे. तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. मी गेल्यावर त्याला तुम्हाला फोन करायला सांगतो, वकील म्हणाले. ठीक आहे सर, असे म्हणून शकुंतला यांनी फोन कट केला. त्यांना आता थोडे समाधान वाटले होते की ते दोघे अजून वकिलांच्या ऑफिसमध्येच आहेत. इकडे अर्जुन अदितीला सांगत होता. आईने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ऑफिसचं अकाउंटमध्ये 10 लाख रुपये जमा केले आणि सर्व कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांचा पगार देऊन म्हणालो, तुम्ही सर्वांनी इतक्या संयमाने 2 महिने पगाराशिवाय काम केले याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. पण इथून पुढे मी असे कधीही होऊ देणार नाही, असे सांगून 6 महिन्यांचं आता कंपनीत रुजू झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना मी इतर ठिकाणी रेफरन्स देऊन त्यांचे काम तिथून सोडवले आणि त्यांचं वाट्याचे काम ऑफिसमधील जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटून दिले. कंपनी आता बुडण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी तुम्ही सर्वांनी थोडे कष्ट करून कंपनी वाचवली तर मी सुद्धा जगू शकेन, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर उरलेल्या 40 लाखांमधील 10 लाख रुपये स्वतःच्या खिशातून लावून आम्ही एक नवीन प्रोजेक्ट पूर्ण करून दिला. नशीब आमच्या बाजूने होते बहुधा. आमचे काम आवडल्यामुळे त्याच कंपनीने आम्हाला 50 लाख रुपयांचा एक नवीन प्रोजेक्ट दिला. त्या आनंदात कंपनीच्या सर्व स्टाफला त्यांच्या कुटुंबासह येऊन एन्जॉय करण्यासाठी मी एक पार्टी ऑर्गनाईज केली. कर्मचाऱ्यांशिवाय त्यांच्या घरातील लोकांनाही बोलवल्यामुळे सर्वांना खूप आनंद झाला होता. कामाच्या व्यापात कुटुंबाला वेळ देता येत नाही म्हणून ते जे खंत व्यक्त करत होते त्यांनी त्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या कुटुंबासोबत खेळ खेळत मौज मजा करत खूप आनंद लुटला. यानंतर माझी प्रगती वेगाने होत गेली. आई सुद्धा फाईल चेक करून देण्याचे काम करत असे. जे काम आता तू करत आहेस ना, अगदी तसेच. ती दिवसाला 5 फाईल्स चेक करायची. बिचारीला पाठीत खूप दुखायचे, पण ती कधीही तोंडातून शब्द काढत नसे. रमा मावशी सुद्धा तेव्हा आमच्या सोबतच होती. सर्व कामगारांना पगार देणे शक्य होणार नाही असे जेव्हा सांगितले गेले तेव्हा सगळेजण आपल्याला सोडून निघून गेले. अदिती,
पण रमा मावशी मात्र म्हणाले, माझ्या मागे पुढे कोणीच नाहीये. तुमच्या घरात मला राहायला जागा दिली तरी पुरेसा आहे. तुम्ही जे खाल त्यातलंच एक घास मला द्या बास. मला कोणत्याही पगाराची गरज नाही. तेव्हापासून ती सुद्धा आमच्या हक्काच्या माणसांपैकी एक आहे. मला आईच्या कामाव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचेही फाईल चेक करण्याचे काम आवडत नव्हते. पण अलीकडे तूही अगदी तसाच प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने काम करतेस, म्हणूनच मला तुझे काम खूप आवडते. आई सकाळपासून फाईल चेक करत बसायची, तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील सर्व गोष्टी रमा मावशी एकटी सांभाळायची. तेव्हा सायली खूप लहान होती. एक प्रकारे ती सायलीसाठी दुसऱ्या आईसारखीच आहे. ती तर माझे वडील जिवंत होते तेव्हापासूनच आमच्या घरात आहे. तू विश्वास नाही ठेवणार अदिती. सुरुवातीला जेव्हा मी ऑफिसला गेलो तेव्हा तो बिचारा ऑफिस बॉय आहे ना, त्याला आपले घर चालवायचे होते, म्हणून त्याने आमच्या ऑफिसचे काम तर सोडले नाहीत. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याने स्विगी, झोमॅटो आणि जेमटोमध्ये काम करून आपले घर सांभाळले. अर्जुन सांगत होता, असे असेल तर मग तुम्ही तुमच्या आईचे दागिने सोडवून आणले का? आणि उरलेल्या 30 लाख रुपयांचे काय केले? अदितीने विचारले. तिचा एक हात आपल्या हातात घेऊन त्याने तो आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाला, त्या 30 लाख रुपयांना बँकेत ठेवून त्यातून येणाऱ्या व्याजाचा पैशांनी घराचा खर्च भागवला. सायलीचं शाळेचा खर्च सांभाळून उरलेले पैसे आम्ही पुन्हा सेव्हिंग्ज करायचो. कंपनीत जो नफा व्हायचा त्यातून सर्वांचे पगार देऊन तिथेही आम्ही सेव्हिंग्ज करत होतो. जेव्हा ती बचत आमच्याकडे 2 महिने ऑफिसचा खर्च सांभाळण्या इतकी झाली तेव्हा मी आईचे दागिने सोडवून आणले. आईने खूप जास्त कष्ट सहन केले आहेत. ह्याच कारणामुळे मी तिच्या शब्दाला कधीही विरोध करत नाही. त्याशिवाय माझी आई एकटी महिला आहे हे पाहून मोठमोठे बिझनेसमॅन तिच्यासोबत खूप वाईट बोलत होते. तुला माहीत आहे का, अशा लोकांच्या मध्येच मी मोठा झालो. तेव्हा मी बिझनेस फील्डमध्ये पाऊल टाकणारा एक लहान मूल होतो आणि ते मोठे लोक आम्हाला प्रोजेक्ट मिळू नये म्हणून धमकवायचे. ते म्हणायचे, तुझ्या आईला एक रात्रीसाठी पाठव, तुला कोटी कोटींचं नफा मिळवून देणारे प्रोजेक्ट्स मिळवून देतो. मी जेव्हा आईजवळ येऊन हे सांगून रडायचो तेव्हा ती धीर खचू न देता उलट मला सांगायची की अशा लोकांसमोर आपल्याला मोठे होऊन दाखवायचे आहे. ती मला हिंमत द्यायची. अदिती, जर आपण मोठ्याने वरडून भांडण केले तर आपली जबरू जाईल आणि त्यात आपण अजून बिझनेस फील्डमध्ये स्वतःला सावरत आहोत. म्हणूनच मी प्रत्येक गोष्ट दात ओठ सहन केली आहे. असे म्हणत त्याने आपला भूतकाळ तिच्या समोर उघडा केल्यावर आज त्याचे मन अगदी हलके झाले होते. त्याच्या आयुष्याची ही कहाणी ऐकून अदितीचे डोळे पूर्णपणे पाण्याने भरून आले. असं असेल तर मग एकट्या महिलेला ह्या समाजात जगणे शक्यच नाही का, असा एक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. जगू शकते अदिती, पण तिचे कुटुंबही महत्त्वाचे ठरते. ह्या समाजात एकट्याने जगायचे असेल तर त्या महिलेकडे एकतर अधिकार असायला हवा, ती श्रीमंत असायला हवी, नाहीतर तिची बॅकग्राऊंड खूप मजबूत असायला हवी, अर्जुन म्हणाला. पण अदितीने हा प्रश्न स्वतःच्या परिस्थितीचा विचार करून विचारला आहे हे त्या क्षणी त्याच्या लक्षातच आले नाही. अर्जुनच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ते पुसत अदिती म्हणाले, सर तुम्ही खरोखरच खूप महान आहात सर. आजच्या काळात जर कोणी असं बोललं तर लोक आपल्या घरातील मुलाबाळांना घरात कोंडून आणि लपून ठेवतात. अशा परिस्थितीतही तुमच्या आईबद्दल जेव्हा लोकांनी वाईट उद्गार काढले तेव्हा त्या कुठेही खचल्या नाहीत की मागे हटल्या नाहीत. उलट त्यांनी तुम्हाला धीर दिला, हिंमत दिली आणि ऑफिस पुढे चालवण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. म्हणूनच मी म्हणाले की शकुंतला मॅडम खूप महान आहेत. तिच्या ह्या बोलण्यावर अर्जुन हळूच हसला. त्या हसण्यात हजारो अर्थ लपलेले होते. फार्म हाऊसच्या सभोवतालची जागा दाखवत मंडपामध्ये बसलेला अर्जुनला आपण खूप पुढे निघून आलो आहोत असे वाटले. तरीही अदिती सोबत घालवलेला प्रत्येक क्षण त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. कारण भविष्यात जर त्याला तिच्यासोबत आयुष्य जगता आले नाही तरीही आत्ता घालवलेले हे क्षण तो मरेपर्यंत लक्षात ठेवू शकेल.
म्हणूनच तो आपल्या आठवणींची गाठोडे आतापासूनच तयार करत होता. आभाळातील ढग दाटून आले होते आणि अंधार झाला होता. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल असे संकेत निसर्ग देत होता. सर, पाऊस पडणार आहे आणि खूप अंधार होत चालला आहे. चला, आपण आज जाऊया, अदिती म्हणाली. ठीक आहे, चल, असे म्हणत तिचा हात हातात धरून दोघे चालत येत असतानाच अचानक खूप जोराचा पाऊस सुरू झाला. दोघंही धावपळ करत घराकडे येत होते. घर अजून साधारण 200 मीटर अंतरावर असतानाच अदितीचा पाय एका दगडाला अडकला आणि ती तिथेच खाली कोसळली. तिच्या जवळ येत अर्जुनने विचारले, काय झाले अदिती? ती रडत म्हणाली, सर, पाय अडकला, खूप दुखत आहे. पण तिचे अश्रू त्या पडणाऱ्या पावसात विरघळून गेले होते. बर, वीज कडकडण्यापूर्वी आपण आज जाऊया, असे म्हणत त्याने तिला आपल्या हातांमध्ये उचलून घेतले आणि तो घराच्या दिशेने जाऊ लागला. अदितीने त्याच्या गळ्यात हात टाकून त्याला घट्ट पकडले आणि ती एकटक त्याच्याकडे पाहतच राहिली.